एका साडीपासून इथे मला 2 वन पीस शिवायचे होते. त्याच्यामुळं जेव्हा कस्टमर आले ना, तेव्हाच मी साडी चेक करून घेतली. कशी शिवली ती व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कोणत्या साईजपर्यंत तुम्ही शिवू शकता ते व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे. तर नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे आहे ना, ही साडी वापरलेली नाही, पण सॉफ्ट आहे अगदी. काठ वगैरे कडक नाहीत, म्हणजे सॉफ्टमध्येच काठ पण आहेत. पण आपल्याला कटिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन असेल ना तसंच करायचं आहे. कारण कपडा दिसला आपल्याला इथे बसेल इथे बसेल असं केलं तर अजिबात जमणार नाही. ते दिसायला खराब दिसतं. कारण जेवढा कपडा असेल आणि डिझाईन जशी असेल तसंच मॅनेज करावं लागतं आपल्याला पण. आणि त्यानंतर इथे राहिलेला आहे ना, तो कपड्यातून मी थोडासा पार्ट कट करून घेतला. कारण म्हणजे याच्यामध्ये पफ स्लीव्स त्यांनी सांगितलेला दोन्ही वन पीसला, त्याच्यामुळं कपडा त्याला जास्त लागतो म्हणून एवढा कपडा काढून घेतला. जर छोटी स्लीव्ज असेल ना तर आपल्या खालच्या प्लेट्सला जो कपडा लागतो त्यातून वरून निघून जातो आपल्याला स्लीव्जचा कपडा. आणि साडी एकत्र करून मी मधीतून कट मारून घेतला. कारण म्हणजे यांची दोघींची साईज आहे ना जास्त काही फरक नाही, म्हणजे 1-2 इंचामध्येच फरक आहे. त्याच्यामुळे त्यांना दोघींना पण घेर प्रॉपर यावं यासाठी मी मधीतून कट मारला. आणि अस्तर मी 3 ते 4 इंच कमी कट केलेला आहे. आणि गळा आपण तयार करताना जर तुम्ही पाव इंच किंवा अर्धा इंच ठेवला असेल ना तर तेवढ्याच मध्ये शिलाई टाकायची आहे. तरच तुमचा गळा जसा कटिंग केला तसाच तयार होतो, नाहीतर त्याचा शेप बदलून जातो. माझ्या बाबतीत पण नवीन नवीन असताना असं व्हायचं. आणि जर कॅनव्हास वापरत असाल किंवा अशी साधी जरी नुसता अस्तरवर शिलाई टाकायची आहे, म्हणजे दाबटीप टाकायची आहे, तर तो व्यवस्थित दिसतो. आणि वरून शिलाई टाकायची नसेल तुम्हाला तर तुम्ही इस्त्री मारू शकता, तो अजिबात पलटत नाही आणि छान फिनिशिंगमध्ये बसून जातो. इथे मी व्यवस्थित इथे जॉईंट करून घेतला आणि दोन्ही पार्ट तयार पण केले. त्यानंतर कंबर आपली किती आहे ती मोजून घ्यायची. जेवढी कंबर आहे तेवढा कपडा आपल्याकडे किती शिल्लक आहे ते बघून घ्यायचं. कारण कपडा जर आपल्याकडे कमी असेल आणि आपण जर प्लेट्स जास्त टाकत गेलात तर नंतर आपल्याला कपडा पुरत नाही आणि मग तिथे आपली फिनिशिंग चुकून जाते. म्हणजे एक प्लेट आपण कमी जास्त टाकतो तर मोजून घेतलं तरी चालेल. मी तर नेहमी चेक करूनच चुण्या टाकत असते. जरी कंबर किती आहे ते आपल्याला माहीत असेल तरी पण मी चेक करते नेहमी. म्हणजे आपण एकसारख्या चुण्या टाकतो आणि बाजूला थोडं अर्धा इंच याच्यामध्ये मी चुण्या अजिबात टाकत नाही. आणि त्यानंतर इथे तयार करताना तुम्हाला स्मॉल साईजपर्यंत तुम्ही एक साडीतून 2 वन पीस शिवू शकता. जास्त घेर जरी नसला येत तरी पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यवस्थित तयार होतो. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढी साडी आहे ना तेवढाच मी अस्तर वापरलेला आहे. त्याच्यामुळं हे व्यवस्थित अगदी तयार झाले आहे. जर तुम्ही जेवढा फॅब्रिक असेल म्हणजे कपडा असेल आपल्याकडे त्याच्यापेक्षा जर कमी याच्यामध्ये जर अस्तर वापरलात तर त्याला घेर दिसून एवढा येत नाही. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने तयार केलं आहे. असं कोणी म्हणणार नाही की 2 साडीतून हे तयार झालं आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. आणि हे वन पीसला त्यांनी नॉड लावायला सांगितलेली पण मी रेडीमेड लावली. कारण जर त्याला कपडा पण लागतो क्रॉसमध्ये त्याच्यामुळं. तर तुम्हाला हे दोन्ही वन पीस कसे वाटले नक्कीच सांगा. आणि जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.